तर आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या झेडपीच्या निवडणुकांबद्दल बरीच चर्चा चालू आहे आणि आज आपल्यासोबत प्रमोद अधटराव साहेब आहेत, जे गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय काम करत असताना आंबवगावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती, भाजप तालुका अध्यक्ष, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून ओळखले जातात. आंबवसारख्या खेडेगावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन तळागाळातील सर्वसामान्य लोकांना संघटित करून प्रामाणिकपणे आपल्या सामाजिक व राजकीय आलेख कायम उंचावर ठेवला आहे. आणि आज आपण त्यांच्याशी कौसुम जिल्ह्याबद्दल आणि ते स्वतः निवडणुकीला भाजप पक्षातून उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत, तर त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्याच आहेत. पण थोडीशी मी तुमची ओळख करून दिली आहे, पण तुमच्या पॉलिटिकली आणि स्वतःच्या बॅकग्राऊंडबद्दल आम्हाला थोडीशी ओळख करून दिलात तर उत्तम होईल. नमस्कार. मी प्रमोद अधटराव. माझा जन्म याच गावातील आंबोगावचा सुपुत्र आहे. माझं शिक्षण BCom म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं आहे आणि देवरुखमध्येच मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. खरं तर माझं राजकीय बॅकग्राऊंड काहीही नाही, कारण माझे वडील 1986लाच एक्सपायर झाले. त्यावेळेला मी खरं तर 9वीला होतो. त्याच्यामुळे राजकीय पार्श्वभूमी अशी मला कोणतीही नाही. परंतु त्यानंतर शिक्षण घेऊन माझ्या नोकरीला मी सुरुवात केली खरं तर, आणि त्याच्यामुळं या क्षेत्रातून खरं तर मी फार दूर होतो. परंतु तत्कालीन मंत्री सन्माननीय रवींद्रजी मानेसाहेब यांचा स्वीय सहाय्यक म्हणून मला नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली आणि 1997 ते 99 या 2 वर्षामध्ये मी त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं आणि नकळत मी राजकारणामध्ये ओढला गेलो. 1999 पासून आजपर्यंत राजकीय जीवनामधून काम करत असताना त्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये मी स्वतःला ओढून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचा प्रमुख या नात्यानं देखील माझी थोडी पार्श्वभूमी आहे. स्वाभाविकच जनतेमध्ये राहणं आणि जनतेसोबत काम करणं हे माझ्या अंगभूत आहे. आपण आता लगेच प्रश्नांवरती येऊया, कारण की सकाळ सकाळी साहेबांनी आपल्याला टाईम दिला आहे आणि त्यांना प्रचार करून 2 ते 3च दिवस राहिलेले आहेत मॅक्स निवडणुकांसाठी. तर आपण पहिल्या प्रश्नावरती येऊया. तुम्हालाही माहिती आहे की माझी आमदारांचे सुपुत्र आणि माझी जिल्हा अध्यक्ष असतानाही पण जिल्ह्यात केवळ एकच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत चालू आहे, ती म्हणजे आपल्या जिल्ह्यात. तर तुम्हाला असं वाटतं की पक्षाने तुम्हाला संधी दिली की तुम्हाला तिकीट मिळवताना काही गोष्टींना सामोरे वगैरे जावं लागलं? तुम्ही काय सांगाल? नाही, दोन्ही गोष्टी म्हटलं तर त्या खऱ्या आहेत. कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा प्रकारची युती आहे. स्वाभाविक कुठल्याही मतदारसंघामध्ये एकाच पक्षाचा उमेदवार उभा असणं आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीनं या जिल्हा परिषद गटावर पहिल्यापासून दावा केला होता, कारण 2017मध्ये निसटता पराभव मला या मतदारसंघामध्ये मिळाला होता. पण त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केला होता. संघटनात्मक बांधणी कमी होती आणि त्यानंतर गेल्या 9 वर्षामध्ये मी संघटनेचं काम केलं. आमच्या तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष असताना देवरुखसारखी नगरपंचायत पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची आली. गेल्या 3 महिन्यापूर्वीसुद्धा नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी युतीची आली. असं असताना मी तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं, चिपळूणचा विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम केलं आणि स्वाभाविक माझी ही मागणी या जिल्हा परिषद गटामधून होती आणि ती पक्षानं आणि माझ्या नेतृत्व आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांनी त्याला पूर्णपणे दुजोरा दिला होता, पाठिंबा दिला होता. परंतु युतीमध्ये काम करत असताना समोरचे उमेदवार जे आज आहेत रोहन बने, ते या जिल्हा परिषद गटामधून निवडून गेलेले होते. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते आणि त्यामुळे स्टँडिंग सीट या एकाच क्रायटेरियावर त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाकडे मागणी केली की त्यांना ही सीट पाहिजे. आणि कुठेतरी वाटाघाटीमध्ये ही सीट जेव्हा शिवसेनेला गेली त्यावेळेला माझ्या नेतृत्वानं हे त्यांना सांगून टाकलं की आपण जर युतीमध्ये ही सीट जर भाजपला मिळणार नसेल तर आम्ही या सीटसाठी मैत्रीपूर्ण लढाई करायला तयार आहोत. आणि मला असं वाटतं की आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब आणि शिवसेनेचे इथले नेते आदरणीय पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब या दोघांनी ते मान्य केलं की शेवटी महायुतीमधून कोणतरी एक निवडून येणार आहे, पण दोघांनाही आपण यावेळेला संधी देऊ. त्यामुळं थोडं त्रास नक्की झाला. निवडणुकीला सामोरे जाताना त्याचा त्रास वाढणार पण आहे, परंतु एक नक्की आहे की माझ्या नेतृत्वानं माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी नक्की सार्थ करून दाखवेन. आता आपण रोहन बनेंबद्दल बोलतोच आहोत, तर माझा दुसरा प्रश्न हाच आहे, कारण की बरेचसे इंटरव्ह्यू झाले आपले आणि आम्ही बघितले पण आहेत, तर त्याच्यामध्ये बरेच प्रश्न कव्हर झाले आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की कौसुम जिल्हा परिषद गटात 5 वर्ष सदस्य आणि 1.5 वर्ष अध्यक्षपद भूषवणारे रोहन बने
आज राजकारणाच्या शर्यतीत थोडेसे मागे पडलेले दिसत आहेत आणि तुमच्या कार्यशैलीची ताकद आहे की या जनतेने बदलाचा स्पष्ट संदेश दिला आहे. मुद्दा असा आहे की 2017ला देखील मी ज्यावेळेला या निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला या जिल्हा परिषद गटामधून मलाच उमेदवारी निश्चित त्यावेळच्या शिवसेना पक्षातून होती. हं. रोहनबनेंचा या मतदारसंघाशी काडीमात्र संबंध नाही. ते कोसुम जिल्हा परिषद गटाचे मतदार देखील नाहीत. ते स्वतः साडवली जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, त्यांचं घर मतदान तिकडे आहे. परंतु त्यांना आरक्षणामुळे तिकडं संधी न मिळाल्यामुळे आणि त्यांचे वडील हे माजी आमदार असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वानं त्यांना इथं संधी दिली. खरं तर हा एक प्रामाणिक कार्यकर्त्यावर केलेला पहिला अन्याय होता. परंतु त्यावेळेला असणारी संपूर्णपणे एकत्रित असणारी शिवसेना आणि सगळी ताकद यामुळे त्यांना एक निसटता विजय मिळवता आला. परंतु विजय जरी मिळवला असला तरी तो कुठेतरी वडिलांच्या कृपेनं संघटनेच्या कृपेनं तो मिळालेला विजय होता. तो त्यांच्या स्वकर्तृत्वाचा विजय नव्हता. आणि मग स्वाभाविक आहे इथं महिला आरक्षण पडेल किंवा ओबीसी आरक्षण पडेल आणि त्यामुळे त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि त्यांना दुसऱ्या ज्या मतदारसंघामध्ये ते इच्छुक होते तिकडे त्यांनी थोडे विकासाची कामं केली, काही संघटनात्मक बांधिलकीने तिकडे लक्ष दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की जनतेशी असलेली बांधिलकी त्यांनी पूर्णपणे तोडून टाकली. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मधला सगळा कोविडचा पिरियड होता. या कोविडच्या पिरियडमध्ये ही मंडळी कुठेही रस्त्यावर नव्हती. आम्ही मात्र भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्यानं जनतेशी रोज मिळून मिसळून वागत होतो. त्यांच्या अडचणींकडे आम्ही लक्ष देत होतो, जनतेशी संवाद साधत होतो आणि त्यामुळे जनता ही नेहमीच माझ्या पाठीशी त्याही वेळेला होती, आजही आहे. त्यांना मिळालेली संधी केवळ राजकीय वारसा यापेक्षा त्यांचं स्वकर्तृत्व काही नाही. एक माजी आमदारांचा पुत्र हे जर सोडलं तर त्यांचं कर्तृत्व काही नाही. आणि आज मागे थोडं पडतं ते असं आपण जर म्हणाला तर त्याचं कारण असं आहे की 2017 साली ते शिवसेना या एकत्र पक्षाचे उमेदवार होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज शिवसेनेचं विभाजन झालं आहे. मूळ शिवसेना आहे, अधिक ज्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या ठिकाणी काम करते. हाही एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, ते ज्या वेळेला शिंदे शिवसेनेमध्ये आले ते गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आले. ज्या वेळेला शिवसेनेचं विभाजन झालं, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला त्यांनी प्रवेश केलेला नव्हता. लोकसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं होतं. आपल्या विधानसभेमध्ये देखील त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं होतं. स्वाभाविक युतीचे सगळेच कार्यकर्ते आणि इथली जनता ही युतीची असली तरी त्यांनी केलेलं काम हे महाविकास आघाडीचं होतं आणि म्हणून त्यांना प्रचंड विरोध इथल्या जनतेचा आहे. आज त्यांचा प्रवेश हा केवळ त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आहे, यापेक्षा दुसरं त्याला काही अर्थ नाही. म्हणजे आता असं बोलावं लागेल की जर राजकारणात यायचं असेल तर पॉलिटिकली तुम्हाला तो बॅकग्राऊंड पण घेऊन येणं फार महत्त्वाचं झालं आहे. सामान्य माणसाला थोडीशी संधी किंवा कुठे ना कुठे एक थोडं काचकूच करावीच लागते. तुम्ही आता घरोघरी जाऊन प्रचार करताय आणि मी तर ऐकून आहे की साहेब गेले 6 महिन्यापासूनच त्यांच्या छोट्या गोष्टी करणं किंवा सगळं प्लॅनिंग करणं हे चालूच आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की स्थानिक उमेदवार हा शब्द प्रचारापुरताच मर्यादित राहतो की तो प्रत्यक्ष विकासातही दिसतो? स्थानिक उमेदवार हा प्रचारापुरता राहतोच, पण त्याहीपेक्षा 24/7 हा मुद्दा कायम राहतो. कारण स्थानिक जो माणूस असतो तो नेहमी जनतेशी बांधील असतो ना. बाहेरचा माणूस हा निवडणुकीपुरता येतो, निवडणुकीत जय पराजय झाला की तो त्याच्या माध्यमातून त्याची पुढली मार्गक्रमण करत असतो. परंतु मी या ठिकाणी स्थानिक आहे. माझं घर इथे गावामध्ये आहे. अगदी रस्त्याला आपण पाहिलं तर देवरुख रत्नागिरी रोडला आहे. जाणारा येणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या घराजवळून जात असतो. तो घरी येत असतो, त्याच्या अडचणी सांगत असतो आणि त्याच्यामुळे मी त्याच्या संपर्कात नेहमीच असतो. बाहेरचा माणूस जो आहे तो काय तुमच्या मतदारसंघात तर वास्तव्याला नाही, तो शेवटी तो त्याच्याच घरात जातो आणि त्याला माहिती असतं की पुन्हा पुढली निवडणूक आपल्याला या गटामध्ये निवडून लढवायची नाही आहे. जिकडे लढवायची असतं तिकडे त्याचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यामुळे स्थानिक हा मुद्दा नेहमीच कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहत असतो. म्हणजे तुमच्या बाबतीत मतदारांना थोडासा फायदा झालेला आहे हे म्हणावंच लागेल. नक्कीच नक्कीच. 2017मध्ये तुमच्यासोबत असलेली टीम ही अजूनही तुमच्या पाठीशी उभी आहे. पण ही गोष्ट समजण्यासारखी सुद्धा आहे. पण जे नेते तुमचे कट्टर विरोधक होते ते आज तुमच्यासोबत का आहेत? आणि तुम्ही लोकांना जिंकता की परिस्थिती तुम्हाला जिंकून देते? राजकारणामध्ये जय पराजय हा होत असतो. तो एक खेळ आहे. पराजय झाला म्हणून थांबण्याचं काहीच कारण नाही. बघा, भारतीय जनता पार्टी 2 खासदारांपासून आज 317 खासदारांपर्यंत पोचली. पराभवानंतर देखील जनतेमध्ये राहणं आणि जनतेची काम आपण ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला आपल्या समोर विरोधात निवडणुका लढवलेले देखील
अशी जी मंडळी असतात त्यांचंसुद्धा मतपरिवर्तन होत असतं. शेवटी माणूस कसा आहे, तो कशा पद्धतीने लोकांशी वागतोय, कशा पद्धतीने लोकांची कामं करतोय, त्याची जनतेशी बांधिलकी किती आहे, याच्यावरून तुमच्याशी असणारे विरोध आहेत ते सुद्धा तुमच्याबरोबर येतात ना. शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना मतभेद असतात, मनभेद असत नाहीत. आणि ते काही राजकीय तेवढी पार्श्वभूमी असते, तेवढा पुरता विषय असतो. तो झाल्यानंतर जेव्हा आपण लोकांशी संवाद साधतो, लोकांबरोबर राहतो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो, तेव्हा अशी अनेक मंडळी जी आहेत ती आपल्याला जोडली जातात. अर्थात हा सगळा विषय तुम्ही कसे लोकांच्यामध्ये राहता, वागता याच्यावर अवलंबून आहे. आणि तसंही अगदी बघायला गेलो तर प्रत्येकाचा सपोर्ट असतोच एक ठराविक काळापर्यंत, पण तो पूर्णपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुद्धा हातात सुद्धा अगदी असतं. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर जर उद्या मतदारांनी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सत्ता, पद आणि संधी मिळाल्यावरही आमच्यासाठी नेमकं वेगळं काय कराल, तर तुम्ही एका वाक्यात उत्तर काय द्याल? इथल्या मी नेहमीच सांगतो, ही जर मला संधी प्राप्त झाली, तर या माझ्या ग्रामीण भागातली जी गावं आज ओस पडलीत, ती ओस पडण्याचं प्रमुख कारण इथं रोजगाराची संधी नसणं. माझ्या या कारकिर्दीमध्ये संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं आणि महायुती सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माझ्या माध्यमातून इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार देणं, इथल्या महिलांना त्यांच्या हाताला काम देणं आणि त्यातून त्यांना समृद्ध करणं हेच माझं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि अजून एक प्रश्न होता, जिल्हा परिषदेच्या शाळा खूप बंद पडत चालल्या आहेत किंवा हा प्रश्न कंटिन्यू चालू आहे, तर त्या बाबतीत तुमचं मत काय आहे? काय त्याला दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. ग्रामीण भागामध्ये आज लोकं राहत नाहीत आणि गावामध्ये प्रत्येक म्हणजे 4थीपर्यंत शाळा आहेत, 7वीपर्यंत शाळा आहेत. अक्षरशः 10 ते 12 विद्यार्थी आज गावामध्ये शिकतात आणि 10 विद्यार्थी 7-7 वर्गामध्ये एकत्र म्हटल्यानंतर शिक्षकही तेवढे मनापासून मग त्यांची काम करण्याची मानसिकता नसते आणि मग शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते शहराकडे वळतात. एका बाजूला विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये नाहीत आणि त्याच्यामुळं ही अडचण आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांची अशी मागणी असते की आमच्या शाळा चालल्या पाहिजेत, परंतु विद्यार्थी नसल्यामुळे शिक्षणाचा दर्जा आज खाली होत चालला आहे. मी मगाशीच म्हटलं, जर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर इथला तरुण गावामध्ये राहील, त्यांची मुलं ग्रामीण भागामध्ये शिकतील, शिक्षणाचा दर्जा आपल्याला जिल्हा परिषदच्या शाळांनासुद्धा चांगला देता येईल आणि यासाठी जी आवश्यक कार्यवाही केली पाहिजे ते जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. आज अनेक नेते निवडणुकीपुरते गावात दिसतात आणि तुमच्या बाबतीत मात्र संपर्कातला नेता अशीच ओळख आहे, कारण की मी बऱ्याच मतदारसंघाला भेटले आहे, बोललो आहोत आणि मगच तुमच्यापर्यंत आम्ही पोचलो आहे. पण ही ओळख टिकवण्यासाठी कोणती एक गोष्ट कधीही तुम्ही कॉम्प्रोमाइज केली नाही आहे? राजकारणात काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण एवढ्याच भूमिकेवर मी ठाम राहिलो. त्यामुळं यश आलं तरी त्याचा मला उन्माद कधी आला नाही, अपयश आलं म्हणून मी कधी खचलो नाही. लोकांची बांधिलकी माझी नेहमीच राहिलेली आहे आणि त्यामुळं कुठंही जनतेशी विसंवाद होणार नाही, हे मी मनाशी माझ्या कायमच ठरवून ठेवलेलं आहे.